हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे शनिवार। ऑफकोर्स माझं वर्क फ्रॉम होम आहे, पण यू नो ना की वर्क फ्रॉम होम असलं तरी आपल्याला जेवणापासून किंवा जेवण बनवण्यापासून काही सुटका मिळत नाही। तर आज सुद्धाची तब्येत थोडी डाऊन आहे, 2-3 दिवस झाले तिला फीवर येतो आहे। तर जसं की डॉक्टरने सांगितलं की 7 आहे सध्या। तर मी तिला आता ॲपल कट करून पहिलं तर देते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सुरणाची भाजी जी मी कुकरमध्ये बनवते ती दाखवणार आहे। हार्डली मला वाटतं की जर आपली सगळी तयारी असेल ना तर 5 ते 10 मिनटं हार्डली आपल्याला लागतं भाजी बनवायला। तर मी तुम्हाला दाखवते कशी बनवतात ती। सुज्ञा इज हिअर। सुज्ञाला ताप आलेला आहे आणि 2-3 दिवस झाली बिचारीची तब्येत खूप डाऊन आहे, औषधं चालू आहे तिची। तर मॅडमसाठी आता ते ॲपल कट करून देते। मॅडमनी फरमाईश केली की मला ॲपलमध्ये थोडंसं मीठ टाकून पाहिजे, होय ना बाबू? ठीक आहे चला। तर सुज्ञासाठी हे ॲपल मी कट केलेलं आहे, त्यात थोडंसं तिला मीठ टाकून हवं आहे। एकदम थोडंसं मीठ टाकून देणार आहे मी तिला, एवढंच। आणि हे थोडंसं असं हाताने सगळीकडे लागू देते। चला आता मॅडमला घेऊन जाऊया ॲपल। हा मॅडम काय टाकलंय? हां किचन सेट टाकवते। तर इथे कसं आहे, तिची तब्येत बरी नसल्यामुळे ते खायला वगैरे होत नाही। तापामुळे तुम्हाला माहिती असेल की तिला खाणं पिणं थोडंसं कमी झालेलं आहे। तर त्यामुळे तिचं कसं जेवण कमी झालं असल्यामुळे तिला मी असं ॲपल वगैरे किंवा ज्यूस वगैरे देते। पण डॉक्टरने काल तिला सांगितलं की ज्यूसेस कमी पियायचे, ॲक्च्युअल फळं जी असतात ती खायची, डाळिंब म्हणा किंवा सफरचंद म्हणा, जी ज्यूस काढण्यापेक्षा फळं खा असं तिला सांगितलं। म्हणून ती आता सफरचंद खाते आहे। तर तिचं असं म्हणणं आहे की माझा किचन सेट दाखव तिला, जो आम्ही क्रिसमसला तिच्या बाबांनी आणि मी तिला गिफ्ट केला होता। तिला असा मॉड्युलर किचन टाईप सेट हवा होता। भलेही ते 1-2 दिवसच खेळली, आता ते असं कुठेतरी पडलेलं असतं, कधी मूड आला तर खेळते, नाही ती खेळत नाही। तर हे बघा, हे मॅडमचं किचन सेट। तर मॅडमने किचन सेट एकदम सेट केलेला आहे। तुला आवडला आहे बाबांनी किचन सेट दिलेला? तू किती खेळलीस त्याच्याने? तर तिचं किचन सेट इथे बघा, छोटूसंच एक गिफ्ट आहे आमच्याकडनं तिच्यासाठी। आता ती बोललो की मला सिक्रेट सॅन्टाने काही गिफ्ट दिलं नाही, म्हणून आम्हीच तिला गिफ्ट दिलं आणि सांगितलं सिक्रेट सॅन्टाने दिलं म्हणून। तर मॅडमचं औषधं वगैरे चालू आहे, मध्ये मध्ये ताप येतो आहे आणि आता ना खरंच मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। कारण आता आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो तर खूप प्रचंड गर्दी होती आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की अक्षरशः साथीसारखं म्हणजे बोलतो ना व्हायरल आहे खूप लहान मुलांमध्ये स्पेशली। आणि कसं आहे, आपल्याला जेव्हा ताप येतो तेव्हा तुम्ही समजू शकता आपली काय अवस्था होते। अक्षरशः आपल्याला काही खावं पिवंसं वाटत नाही, अक्षरशः उठावंसं वाटत नाही बेडवरनं। तर ह्या छोट्या म्हणजे मुलांचं किती हाल होत असतील। आणि कंटिन्यूचे 3-4 दिवस झाले तिला कसं आहे, औषध दिलं की ताप जातो आणि नंतर लगेच येतो। तर बघूया आता मॅडम काय करतात ते। आता तर ठीक आहे, थोडी बरी आहे। तर तिच्यासाठी तिची फरमाईश आहे की मला येल्लो डाळ पाहिजे, म्हणजे तिखट डाळ, ती असं येल्लो डाळ बोलते, ती मी आता बनवते आणि सुरणची भाजी बनवते आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते। तर सुरणाचे असे मी चौकोनी असे तुकडे करून पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती। तेल घालायचं। जर इथे तुमचा मालवणी मसाला रेडी असेल तर ठीक आहे, नाहीतर मी तुम्हाला मालवणी मसाला कसा बनवायचा जी रेसिपी मी दाखवली आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही जाऊन चेक करू शकता। माझा मालवणी मसाला रेडी आहे, तर तो मी वापरणार आहे। जास्त नाही वापरणार, थोडाच वापरणार। हां, मी इथे टमॅटो यूज नाही करत आहे, मी ते कोकम वापरते। जर तुम्हाला टमॅटो यूज करायचा असेल तर तुम्ही कोकमाच्या जागी टमॅटोही यूज करू शकता। तर इथे तेल गरम झालेलं आहे। इथे मी कांदा घालते, 1 कांदा वापरलेला आहे। कढीपत्ता,
व्यवस्थित तिथे परतून घ्यायचं. आता हे जोपर्यंत परत आहे, मी याच्यामध्ये मीठ वापरणार नाही कारण माझ्या वाटपामध्ये म्हणजे वाटणामध्ये मीठ आहे त्यामुळे. तर इकडे कांदा नरम होऊन दे. थोडासा तांबूस रंगावर आला कांदा, गॅस थोडी बारीक करते. ते मी लाल तिखट टाकते, मालवणी मसाला आहे. छान कलर यायला पाहिजे म्हणून काश्मीरी मसाला. थोडासा हा गोल्डीचा गरम मसाला मी टाकते आहे माझ्या चवीप्रमाणे. जर तुम्ही वाटणामध्ये गरम मसाला टाकला असेल तर टाकायची गरज नाही. मी वाटणामध्ये टाकला आहे, पण एक छान स्वाद येतो फोडणीमध्ये जेव्हा आपण हे मसाला टाकतो तेव्हा. त्याच्यानंतर हे जे सुरण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं. इथे मी हळद यासाठी घातली नाहीये कारण वाटणामध्ये हळद आहे. तुम्हाला जर वाटण नसेल घालायचं, असंच बनवायचं असेल तर तुम्ही इथे हळद घाला. थोडीशी कोथिंबीर. आता खूप छान सुगंध येतो. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सुरण फोडणीमध्ये. आता हा जो गरम मसाला आहे तो घालायचा तुमच्या चवीनुसार. तुम्हाला जर जास्त घट्ट ग्रेव्ही अशी बनवायची असेल तर जास्त मसाला वापरायचा. कमी अशी बनवायची असेल, जास्त घट्ट नाही बनवायची असेल, पातळच बनवायचा असेल तुम्हाला तर कमी मसाला घालायचा. म्हणजे कसं आहे, आता सगळ्यांचा मार्गशीर्ष आहे तर ह्याच्यामध्ये काही सुक्क मच्छी वगैरे नाही घालू शकत. पण तुम्हाला जर हवं असेल ना, जर मार्गशीर्ष संपल्यावरती करत असाल तुम्ही तर ह्याच्यावर सुकी मच्छी तुम्ही वापरू शकता. इथे मी गरम पाणी यूज करते. मी मोस्टली जेवणामध्ये गरम पाणीच वापरते. जेवणाला चव खूप छान येते. तुम्ही हे ट्राय करा. जेवण खूप सुंदर बनतं, चविष्ट बनतं आणि लवकर शिजतं आणि व्यवस्थित शिजतं. मेन म्हणजे कच्चं कुठे राहत नाही. थोडीशी पातळ करून घेते कारण व्यवस्थित शिजायला हवं सुरण म्हणून. जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या वाटणामध्ये मीठ आहे म्हणून मी इथे मीठ घातलेलं नाही आहे. एकदा तुम्ही पाहिजे तर चव घेऊन बघू शकता तुम्हाला टाकावं असं वाटत असेल तर. मिठाची काही गरज नाही. 2च कोकम मी इथे घालते आहे पण आमच्याकडे जर आंबट कमी खातात त्यामुळे. त्यानंतर गॅस बारीक करायचा आणि 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या. बारीक करायचा आहे गॅस हा. तर इथे मी आता डाळ बनवायला घेते आहे. डाळीसाठी कुकर ठेवलेला आहे मी. मुगाच्या डाळीची डाळ बनवायची तर इथे धुवून भिजत ठेवायची 15 ते 20 मिनिटं. तर इथे हा कुकर जो आहे तो गरम करत मी ठेवलेला आहे तिखट डाळ बनवण्यासाठी कुकरमधली. आणि इथे सुरणाच्या भाजीचा कुकर होतो आहे. बारीक फ्लेम असल्यामुळे अजून एकही शिट्टी झालेली नाहीये. एक शिट्टी झाली भाजीची. इथे मी आता तेल घालते. सुज्ञाला ही डाळ फार आवडते कुकरमध्ये तर तुम्ही करून बघा. खूप छान लागते आणि वाटपाची वगैरे काही गरज नाहीये. टमॅटो एक तुम्ही कापून घालू शकता. माझ्या घरी टमॅटो जास्त कोण खात नाही म्हणून मी घालत नाहीये. तुम्हाला जर टमॅटो घालायचा असेल तर फोडणीमध्ये नक्की घाला. थोडंसं शिजू द्या टमॅटो, त्यानंतर तुम्ही डाळ परतवू शकता. इथे थोडीशी मोहरी. ही बघा थोडी तडतडली की घालायचं आहे लसूण. लसूण 2 ते 3 पाकळ्या घातलाय मी. कढीपत्ता,
थोडंसं हिंग घालायचं, लसूण थोडी जरा लाल होऊन दे. परत चव खूप छान येते डाळीची. ते झालेलं आहे. जिरं घालायचं आहे. आता गॅस एकदम बारीक ठेवायचा, कारण आपल्याला मसाले घालायचे आहेत, नाही तर मसाले करपतील. गरम मसाला, त्यानंतर थोडीशी हळद, सॉरी लाल मसाला मी घातलेला आहे, मालवणी मसाला, लाल तिखट चवीप्रमाणे. इथे मी गरम मसाला थोडासा घालते. अगेन सेम गोल्डीचा गरम मसाला मी घालते. त्यानंतर कोथिंबीर घालते. आणि ही फोडणी जी आहे आणि थोडीशी अशी ना परतून घ्यायची. छान एक सुगंध येतो, बघू शकता तुम्ही. आता इथे डाळ घालायची आहे जी आपण भिजवून ठेवली होती. ही भिजवलेली डाळ, थोडं पाणी काढून टाकायचं, थोडं ठेवायचं. तुम्हाला जर हवं असेल तर पूर्णही काढून टाकली आणि मग तुम्ही ती फोडणीमध्ये जर परतवलीत आणि नंतर पाणी घातलं तरीही चालेल. जसं मी सुरणाच्या भाजीसाठी केलेलं ना, की सुरण मी फोडणीमध्ये परतून घेतलं नंतर मग गरम पाणी घातलेलं, तसं केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही मी करू शकता. पण इथे फोडणी व्यवस्थित म्हणजे झालेली होती, त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता ह्याच्यानंतर मीठ घालायचं चवीप्रमाणे. मग हे गरम पाणी, तीन ते 4 शिट्ट्या व्यवस्थित होऊन द्यायच्या. मीडियम किंवा बारीक फ्लेमवरती ठेवला तरीही चालेल. मीठ बघा एकदा लागलंय का. थोडंसं मला कमी वाटतंय, घालते मीठ. गॅस बंद करते. आता 3 ते 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या. कमी शिट्ट्या करू नका, नाही तर डाळ ना शिजत नाही व्यवस्थित आणि मग ती व्यवस्थित लागणार नाही. शिजू द्या. एकदा 3 ते 4 शिट्ट्या होऊन दे. जेव्हा रेडी होईल तेव्हा मी तुम्हाला कुकर जेव्हा मी उघडेन तेव्हा दाखवेनच की कशी बनते ते. डाळ आणि भाजी दोघेही रेडी आहे. तर मी थोडंसं गरम आहे म्हणजे भाजीचा कुकर झालेला आहे. तर ही बघा भाजी आपली रेडी आहे, छान दिसते. तुम्हाला ह्याच्यामध्ये जर अजून ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही अजून पाणी घालून आहे ना ग्रेव्ही करू शकता. तर ही सुक्की भाजी खूप छान लागते भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर. तर भाजी आपली रेडी आहे, तुम्ही बघू शकता. शिजलेलं सुद्धा आहे सुरण. तर आता डाळ बघूया. डाळ ही छान शिजलेली आहे, म्हणून कधीही बारीक फ्लेमवर ठेवावा असं बोलतात ना, ते काही खोटं नाही. बारीक फ्लेमवर जेवण उत्तम बनतं. बघा डाळ मस्त शिजलेली आणि छान दिसते मेन म्हणजे. आणि सुगंध तर अप्रतिम आहे, जसं माझ्या सुकण्याला आवडतो अगदी तसंच आहे. हे बघा डाळ तुम्ही बघू शकता. कन्सिस्टन्सी वाटप वगैरे घालायची काही गरज लागली नाही, बिना वाटणाची डाळ आहे ही. बघा एकदम मस्त थिक कन्सिस्टन्सी आलेली आहे. तर डाळ ही रेडी आहे. ही बघा. तर डाळ आणि भाजी दोन्हीही आपले रेडी आहेत. जास्त काही वेळ लागलेला नाहीये, हे बघू शकता. तर दोन्हीही बनवून झालेले. आता सुज्ञाला मी जेवण भरवते आणि सुज्ञाकडनं रिव्ह्यू घेते की डाळ कशी झाली आहे ती. तर सुज्ञा मॅडम आता माझी मम खाते आहे, जेवण जेवते आहे. तर तिला विचारे कसं झालं आहे ते. कसं झालं बेटा, डाळ कशी झाली आहे, तुला आवडते तशी झाली आहे की नाही चांगली झाली. झाली मा करा लवकर.
तर चला आता सुद्धाला मी जेवण भरते. पहिलं तिला मी औषध भरवलेलं आहे जेवणाच्या 10 मिनिटं अगोदर आणि तिला आता मी जेवण भरवते आहे. तर चला आता मॅडमचा आराम करायचा टाईम आहे. तर मी इथे आपला हा व्हिडिओ आज संपवते आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. ही जी मी रेसिपी बनवली होती ना एकदम झटपट आणि पटपट होते. तुम्ही करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल, तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल. अशी ही डाळ जास्त तिखट नाही बनत, नॉर्मल आपल्या चवीनुसार मसाला वगैरे घातला तर तिखट नाही जास्त होत. तर नक्की बनवून बघा. सुज्ञाचं आता जेवण होईलच. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो बाय.